वृश्चिक राशीचं आयुष्य बाहेरून शांत दिसतं, पण आतून ते नेहमीच संघर्षाने भरलेलं असतं. तुम्ही कधीच सहज काही मिळवलेलं नाही. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला स्वतःशी, परिस्थितीशी आणि नशिबाशी लढावं लागतं. लोक म्हणतात तुम्ही खूप मजबूत आहात, पण कोणीही विचारत नाही ही मजबूती किती जखमांमधून तयार झाली आहे. गेल्या काही वर्षात तुम्ही एकच गोष्ट अनुभवल्यात, थांबा, थोडा अजून थांबा, अजून वेळ आली नाही. हा काळ योगायोग नव्हता, हा कर्माचा तिसरा अध्याय होता. या अध्यायात तुमचं मन मोडलं, विश्वास ढासळला आणि स्वतःवरही शंका आली. पण हे सगळं शिक्षा नव्हती, ही एक परीक्षा होती. आणि आता जे घडणार आहे ते तुमच्या आयुष्याची दिशा बदलून टाकणार आहे. ब्रह्मदेवाने स्वतः लिहिलेल्या काही अटळ गोष्टी आता क्रमाने पूर्ण होणार आहेत. हा अंतही आहे आणि हाच खरा प्रारंभही. नंबर 1 आहे एका दीर्घ संघर्षाचा अंत, जो कोणालाही दिसला नाही. वृश्चिक राशीच्या आयुष्यात जो संघर्ष चालू होता तो फक्त बाहेरचा नव्हता, तो रोज सकाळी उठल्यावर मनावर बसवणारा भार होता. तो आजही तेच आहे, ही भावना होती. तुम्ही प्रयत्न थांबवले नाहीत, पण यश प्रत्येक वेळी थोडं लांब सरकत गेलं. लोकांना वाटायचं तुम्ही ठीक आहात, पण प्रत्यक्षात तुम्ही रोज स्वतःला सावरत होतात. हा संघर्ष आता संपतोय, कारण त्याचं कर्मफळ पूर्ण झालं आहे. ज्या गोष्टी वारंवार अडत होत्या, जिथे प्रत्येक वेळी शेवटचा क्षण येऊन थांबायचा, तो अडथळ्यांचा साखळदंड तुटणार आहे. हा अंत मोठ्या गोंधळात होणार नाही, तो शांतपणे होईल. आणि एक दिवस तुम्हाला जाणवेल कधीपासून सगळं इतकं सोपं वाटायला लागलं. नंबर 2 आहे विश्वासघाताचं पूर्ण सत्य समोर येणार. वृश्चिक राशीने सगळ्यात जास्त वेदना कुठे सहन केल्या असतील तर त्या जवळच्या लोकांकडून. तुम्ही ज्यांच्यासाठी उभे राहिलात, ज्यांच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवला, त्यांच्याकडूनच मनाला जखमा मिळाल्या. आत्तापर्यंत तुम्ही शंका मनात दडवून ठेवल्या, कारण तुम्हाला नातं तोडायचं नव्हतं. पण आता ब्रह्मदेव स्वतः पडदा उघडणार आहेत. खोटेपणा लपवता येणार नाही, मुखवटे गळून पडतील आणि सत्य इतकं स्पष्ट असेल की तुम्हाला स्पष्टीकरणाची गरज भासणार नाही. हे कळल्यावर तुम्ही कोसळणार नाहीत, कारण त्या क्षणी तुम्हाला कळेल की मी चुकीचा नव्हतो. नंबर 3 आहे भावनिक थकव्याचा शेवट. मन पुन्हा श्वास घेणार. वृश्चिक राशीचा सगळ्यात मोठा संघर्ष बाहेरचा नव्हता, तो आतला होता. सतत मजबूत राहण्याचा प्रयत्न, सतत सगळ्यांना सांभाळण्याची जबाबदारी आणि स्वतःसाठी वेळच न उरणं, यामुळे तुमचं मन खूप थकलं होतं. काही वेळा तुम्हाला रडायचं होतं, पण कारण सांगता येत नव्हतं. ही अवस्था आता बदलणार आहे. आता तुम्हाला मन मोकळं वाटायला लागेल. झोप शांत येईल, डोक्यावरचं ओझं कमी झाल्यासारखं जाणवेल. हा भावनिक मृत्यू नव्हे, हा भावनिक पुनर्जन्म आहे. नंबर 4 आहे आर्थिक अडथळ्यांमागचं कर्मसत्य संपणार. वृश्चिक राशीसाठी पैसा हा फक्त गरजेचा नव्हता, तो मानसिक तणावाचं कारण बनला होता. मेहनत करूनही पैसे अडकणं, पैसे येणार म्हणून आशा आणि शेवटची निराशा, किंवा पैसे असूनही समाधान न मिळणं, हे सगळं कर्माशी संबंधित होतं. आता तो काळ संपतोय, एक नवा मार्ग उघडेल, कदाचित नवीन काम किंवा जुन्याच ठिकाणी बदललेली भूमिका. हा बदल हळूहळू पण स्थिर असेल आणि तुम्हाला पहिल्यांदाच जाणवेल आता मेहनतीचं फळ मिळतंय. नंबर 5 आहे आयुष्य वळण घेणारा निर्णय, जो टाळता येणार नाही. वृश्चिक राशीच्या आयुष्यात लवकरच असा क्षण येईल जिथे 2च मार्ग असतील, जुना सुरक्षित मार्ग किंवा अनिश्चित पण खरा मार्ग. हा निर्णय घ्यायला कुणी भाग पाडणार नाही, पण आतून एक अस्वस्थता तुम्हाला सांगेल आता थांबू नकोस. हा निर्णय घेताना भीती असेल, पण पश्चाताप नसेल. हा निर्णय तुमचं भविष्य बदलणार आहे, कारण तो तुमच्या आत्म्याशी जुळलेला असेल. नंबर 6 आहे ज्यांनी कमी लेखलं तेच आता मान द्यायला लागतील. वृश्चिक राशीला नेहमीच कमी बोलणं सहन करावं लागलं. तुमच्या शांत स्वभावाला कमजोरी समजण्यात आली. तुमचं गुपचूप काम करणं लोकांना दिसलंच नाही. काही लोकांनी तुम्हाला मुद्दाम बाजूला ठेवलं. काहींनी तुमच्या यशाची थट्टा केली, पण तुम्ही काही बोलत नाहीत. आता परिस्थिती बदलणार आहे. जिथे तुमचं मत विचारलं जात नव्हतं, तिथेच तुमचं मत महत्त्वाचं ठरेल. तुमचं अस्तित्व स्वतःच बोलू लागेल. हा बदल नसून कर्माचाच समतोल आहे. नंबर 7 आहे एक नवी भूमिका, जबाबदारी, जी तुम्हाला वर नेईल. वृश्चिक राशीवर आता ब्रह्मदेव स्वतः विश्वास ठेवत आहेत. म्हणूनच तुमच्यावर एक नवीन जबाबदारी दिली जाईल. ही जबाबदारी सुरुवातीला ओझ्यासारखी वाटेल, कारण तुम्ही आधीच खूप काही सहन केलं आहे. पण ही भूमिका स्वीकारल्यावर तुम्हाला जाणवेल हीच गोष्ट तुम्हाला हवी होती. कुटुंबात, कामात किंवा समाजात तुमचं स्थान बदलणार आहे आणि हा बदल कायमस्वरूपी असेल. नंबर 8 आहे अध्यात्माची हाक, जी दुर्लक्ष करता येणार नाही. वृश्चिक राशीचा आत्मा आता केवळ यश शोधत नाही, तो शांतता शोधतोय. तुमचं मन हळूहळू एकांताकडे झुकू लागेल. पूर्वी न पटणाऱ्या गोष्टी आता अर्थपूर्ण वाटू लागतील. देवाजवळ बसणं, मनातलं ओझं शब्दात न सांगता मोकळं करणं, स्वतःशी संवाद साधणं, हे सगळं वाढेल. हा पलायन नाही, हा आत्म्याचा उपचार आहे.
नंबर 9 आहे अचानक मिळणारा संकेत जो सर्व काही स्पष्ट करेल. एक दिवस असाच येईल जिथे काहीतरी लहानसं घडेल, एखादं वाक्य, एखादी आठवण किंवा एखादं स्वप्न, किंवा त्या क्षणी तुम्हाला सगळं जोडून कळेल का हे सगळं घडलं, का तुम्हाला थांबवलं गेलं आणि का आता मार्ग मोकळा होतोय. हा संकेत योगायोग नसेल तर तो ब्रह्मदेवाचा संदेश असेल. नंबर 10 आहे कर्माचा 3रा अध्याय संपतोय आणि 4था सुरू होतोय. हा शेवटचा आणि सर्वात निर्णायक टप्पा आहे. 3रा अध्याय म्हणजे तुटणं, सहन करणं आणि स्वतःला ओळखणं. आता 4था अध्याय सुरू होतोय. स्वतःच्या अटींवर जगण्याचा, स्वतःचा आवाज ओळखण्याचा आणि आयुष्यावर हक्क गाजवण्याचा. आता वृश्चिक राशीला पुन्हा परीक्षा दिली जाणार नाही, आता फळ दिलं जाणार आहे. वृश्चिक राशीने खूप काही गमावलं आहे. काही नाते कायमची दूर केली, काही स्वप्न अपूर्ण राहिली आणि काही वेळा स्वतःलाच ओळखणं कठीण झालं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जे काही गेलं ते तुम्हाला कमकुवत करायला नव्हतं, तर ते तुम्हाला खरी ताकद ओळखायला होतं. कर्माचा 3रा अध्याय म्हणजे तुटणं, सहन करणं आणि मौनात राहून स्वतःला सावरत जाणं. आता जो अध्याय सुरू होतोय तो तुमच्या आत्मसन्मानाचा आहे. आता तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागणार नाही, तुमचं अस्तित्वच पुरेसं असेल. आता लोक तुमचं ऐकतील, कारण तुम्ही आवाज वाढवला नाही तर वजन वाढवलं आहे. जर आजही तुम्ही संघर्षात असाल तर समजा हा शेवटचा टप्पा आहे, कारण ब्रह्मदेव कधीही अर्धवट कथा लिहित नाहीत, ते अध्याय पूर्ण केल्याशिवाय पुढचं उघडत नाहीत. वृश्चिक राशीचा कर्माचा 3रा अध्याय संपतोय आणि यावेळी तुमची कथा तुमच्याच बाजूने वळते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.